संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक ही पायावरी या बार करी संताच्या याचा थोडा ट्रबल द्या म्हणजे मला वाटायचं नाही माझा लय घसा बसलाय गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि कालापर प्रकरणातला अभंग आहे. विढाला विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या 17व्या वर्धापन मंदिराचा 17व्या वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला आपला हा भव्य दिव्य 2 दिवसीय नामसंकीर्तन सोहळा आणि त्यानिमित्तानं आजची काल्याची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाटेला देण्यात आली. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे ते आदरणीय संतोषजी थोरात यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. त्याचबरोबर ज्यांनी आजच्या पंक्तीचं अन्नदान घेतलंय काल्याचं ते श्री बाळासाहेबजी साहेबराव पांढरे आणि श्री लहानू साहेबराव पांढरे आणि श्री यमाजी धुळाजी पांढरे, बरोबर ना? एकदा सगळ्यांसाठी या जोरदार टाळी वाजवा, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या या ठिकाणी येण्याचा नियोजन आहे, गोड आयोजन आहे. गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहे ते आदरणीय हरिभक्तीपारायण सुरत सम्राट भजन सम्राट भागवत महाराज, अशोकजी महाराज, त्याचबरोबर दिंडे महाराज तुमचंच ना, त्याचबरोबर मधी प्रणव महाराज असतील, त्याचबरोबर माझ्या समेत आलेले युवा कीर्तनकार सुरत सम्राट भजन सम्राट आदितजी महाराज हरिहर, त्याचबरोबर मयूर महाराज, कोले महाराज, त्याचबरोबर गावातील सर्व टाळकरी भजनी मंडळ, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं गुणानं ज्येष्ठ असलेली मंडळी, विनेकरी बाबा, मृदंगावरती ज्यांची गोड साथ आहे ते आदरणीय हरिभक्तीपारायण मृदंग सम्राट मृदंग महाराज अक्षयजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर संवादिनी वादक पुढे शूटिंग करतायत, त्यांचे जो चॅनल असेल त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जय मल्हार साऊंड सिस्टम तुम्हाला बी धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना नतमस्तक होतो. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला एकाही मिनिटाचं विषयांतर माझ्याकडून होणार नाही, कारण आज माझ्याकडे भरपूर विषय आहेत. आज पाहायला गेलं तर आज काल आहे आणि माझा नियम आहे जसं कीर्तन तसंच मी बोलत असतो. अख्ख्या कीर्तनात आज भगवान श्रीकृष्ण सोडून दुसरं काही झालं नसतं, फक्त बाळूमामाचं कीर्तन नसतं. तर आता आज बाळूमामाचं कीर्तन आहे आणि त्यात आपला हात कुणीच धरीत नाही. त्यात बाळूमामा कीर्तनात सांगायला सुरुवात पहिल्यांदा केलीच या जगात मी. बाळूमामाची कीर्तनात 5 मिनिटं बोलणं अवघड आहे. बाळूमामा की जय म्हणतात का बाळूमामाचं चांग भलं म्हणतात हे ज्यांना माहित नाही, तिथं बाबा 40-40 तास कंप्लीट बाळूमामावरतीच बोलू शकतो, एवढा बाळूमामाच्या कृपेने बाळूमामाचा अभ्यास आहे. आणि झी टॉकीजला 10 दिवस जगातली पहिली कथा बाळूमामाची माझ्या नावावर नोंदवली गेली. जगातली पहिली, भारतातली नाही म्हणणार. बाळूमामाची कृपा आहे आणि या कृपेतूनच खऱ्या अर्थानं जसं तुमचे तो भव्य दिव्य मंदिर आहे, माझ्या बी घरी बाळूमामाचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर बाळूमामानं माझ्याकडून एका वर्षात बांधून घेतलं, एका वर्षात. त्यामुळं बाळूमामा इथं काय 17 वर्ष तुम्ही बाळूमामाची सेवा करताय, तुमच्या पाठीमागून मी सेवा करायला लागलो. त्यामुळं तुमच्यासारख्याला मी लय सांगण्याच्या भानगडीत पडू नाही बाळूमामा काय. पण तरी बी आज बाळूमामा आणि कृष्ण या दोघांचा मिलाप करून बाळूमामा कृष्ण अवतारी कसे हे पटवूनच देणार आणि मगच कीर्तन संपवणार. काळजी करू नका. आज दोन्ही कीर्तनात होणार आहे आणि वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्या साथीला आहेत. त्यामुळे आता काही टेन्शन नाही. जिथं उजडन तिथं उजडन. थोडा यायलाच उशीर झाला मला, कारण रात्री पार सांगलीच्या पलीकडे होतो. 400 किलोमीटरचा प्रवास करून आलोय आणि घसा त्याच्यामुळेच बसलाय. चाल सुरू केल्या रूप पाहता म्हणलं वाटोळ झाला गाडी आज म्हणलं. आणि अजून 2 करायचे पुढे जाऊन. 4 ते 6 एक आहे आणि 8 ते 10 एक आहे. गणपती बाप्पाचं आज विसर्जन आहे.
परत उद्या रात्री सगळं करून परत रात्रीचा प्रवास पूर्ण करून सकाळपर्यंत नांदेडला पोहोचायचं. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र बाळूमामाच्या नावासाठी चालले. चला विषयांतर नाही होणार. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबराय गोकुळवासियांना झालेल्या सुखाचं वर्णन करतायत. तसं पाहिलं गेलं तर महाराज सुख आणि संसार हा विरोधाभास आहे. संसारात आतापर्यंत असं वर्णन केलं गेलंय, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताईवर. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, दुःख बांधवरी आहे हा संसार सुखाचा. संसार दुःख मुळे चहूकडे इंग्रज सगळ्याची प्रमाण पाहते, त्यामुळे मी घेत बसणार नाही. ज्या संसाराचं वर्णन संतांनी दुःख रूप संसार असं केलंय, बाबा त्याच गोकुळात संसार करणाऱ्या लोकांना तुकोबाराय म्हणतात शाश्वत सुखाची प्राप्ती झाली आहे. कशा शाश्वत? ज्या सुखाला अंतही नाही आणि ज्या सुखाला पारही नाही. जिथं सुख संसारात नाही तिथं गोकुळवासियांना किती सुखाची प्राप्ती, ज्या सुखाला अंतही नाही आणि ज्या सुखाला पारही नाही. पण कारणही तसंच आहे, जो सुख देणार आहे सुखरूपाईसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. तो सुख देणारा परमात्मा आज गोकुळामध्ये अवतीर्ण झालाय. बाळकृष्ण नंदागरी परिणाम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अजून परिणाम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. बरं महाराज, हे नेमकं तुम्हाला दिसतंय कशातून सगळ्याला आनंद झालाय? प्रत्येकाच्या दारात सरासरवण केलाय, प्रत्येकाच्या दारात गुड्या उभारलाय, प्रत्येक जण गातय नाचते, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या नंदे आवडीने मनाच्या नंदे. महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. देवानं जे जे अवतार घेतले त्यात हा तुकोबाराय त्यांच्या सोबत आलायच. आणि या भगवान श्रीकृष्णाचं या अवतारातलं गोंड स्वरूप मी बघितलं आणि मी बघितल्याबरोबर त्यानं आमच्या सारख्यांचं सुद्धा मन मोहून किंवा मन वेधून घेतलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. चला, खऱ्या अर्थानं आज काल्याचं कीर्तन आहे आणि काला म्हणलं की सांगावं लागत नाही. सप्ताह संपला हे तुमच्या सगळ्याचं पाठे, मी त्यात वेळ घालवणार नाही. काला हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. याच्या पलीकडे बाबा कीर्तन नाही. 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, 2 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, चातुर्मास असू द्या, पण सांगता सप्तेची बाबा काल्याच्या कीर्तनानं याच्या पलीकडे कीर्तन होतील. पण वर्ष श्राद्धाचं होईल, वाढदिवसाचं होईल, वास्तुशांतीचं होईल, पण सप्त्यातलं होणार नाही. त्याला पुढच्या वर्षीचीच वाट बघावं लागणार आहे. काल आहे परिपूर्णतेचं कीर्तन आहे, काल आहे प्रसादाचं कीर्तन आहे. परिपूर्णतेचं म्हणजे जसं मंदिराच्या बांधकामात कळशू बसलेले, मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण झालं म्हणता येईल? ज्या दिवशी मंदिरावरती कळस बसला. बाबा जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत किती बी विटा मांडा पाडा काही फरक पडत नाही. पण एकदा का कळस बसला की परत ईट मांडता येते नाही. जसं मंदिराच्या बांधकामात कळशू किंवा जसं गंगेचं वाहन सागरापर्यंत. एकदा काय झालं, एका वर्गात एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना प्रश्न केला, ए पुरांनो, अरे भीमा नदी कुठे उगम पावली रे? आता ज्याला कधीच उत्तर येत नव्हतं का महाराज ती कीर्तनात ते वर्गात जाऊन उभा राहिलं, हात वर केला. गुरुजी म्हणल्यावर याला कधीच उत्तर आलं नाही आणि आज हात वर करते म्हणल्यावर देत असेल, बघू तर काय सांगते. राहा म्हणले पिंट्या तू उभा, सांग भीमा नदी कुठे उगम पावली? ते आमच्या गणेशवाडीचं होतं, ती गणे भीमेच्या किनाऱ्यावर राहणार, त्याचं पाठ होतं भीमा नदी कुठे उगम पावली. आता कधीच वर्गात उत्तर आलं नाही, त्याला आनंद किती झाला असेल उत्तर येतोय म्हणल्यावर. बाबा ते खाली उभा राहिला नाही, बेंचवर उभा राहिला. गुरुजी मी सांगू? सांग म्हणले भीमा नदी उगम पावली भीमाशंकरला. बरं तिथून वाहत आली कुठं? आली म्हणला पुण्यात. पुण्यातून आली कुठं? आली म्हणला दौंड मध्ये. दौंड मधून आली कुठं? आली म्हणला गणपती जवळ सिद्धटेकला. सिद्धटेक मधून गेली कुठं? म्हणला गेली विकास महाराजांच्या गावात गणेशवाडीला. बरं गणेशवाडीतून गेली कुठं? गेली म्हणला भिगवणला. भिगवण मधून गेली कुठं? गेली म्हणला उजनी धरणात. उजनी धरणातून गेली कुठं? गेली पंढरपूरला, झाली चंद्रभागा. बरं पंढरपुरातून पुढे किटू गेली? म्हणला गेली पुढे समुद्राला. कर्नाटक मधून वाहत 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 वाहत. गुरुजी काय थांबण्यात नव्हतं, पोरग बी जरा आगावाच्या महिन्यात जन्माला आलत. गुरुजी म्हणला काही झालं तरी पोराला बघायचंच, पोराची ताकद कुठपर्यंत चालते, पोरग चालतंय कुठपर्यंत. गुरुजी म्हणले समुद्राच्या पलीकडे गंगा गेली कुठं? पोरग म्हणलं गुरुजी काय थांबण्यातलं दिसत? गेली म्हणला तुमच्या डोंबल्यात.
कारण त्याला माहिती आहे ना गंगा समुद्राच्या पलीकडं वाहत नाही. तू का म्हणे गंगा अवघ्या झाला उर्मी एक माया, अवघ्या झाला उर्मी एक माया, अवघ्या झाला उर्मी एक माया, उर्मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगाने, अवघ्या झाला उर्म्या एक माया, अवघ्या झाला उर्मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकदा का गंगा नदी समुद्राला मिळाली की नदीचं वाहन थांबलं. तसं एकदा काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह संपला. हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे आणि याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. बरं, प्रसाद देणारा कोण आहे? भानुदास गीती गात प्रसाद देतो. बरं, हा काला पहिला झाला कुठं? पहिला काला झाला यमुनेच्या तीरावरती भगवान श्रीकृष्णानं आणि गोपाळानं केला. दुसरा एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाह्या वाटी. आणि तिसरा काला खऱ्या अर्थानं आज तुमच्या दिंडेवाडी चव्हाणवाडी या गावामध्ये भगवंताच्या कृपेनं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. या ज्ञान आपल्याला आज तो सेवन करायला मिळतोय. विठाला 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 चला डायरेक्ट भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राला सुरुवात करतोय. आज इकडे तिकडे मी अजिबात जाणार नाही. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती हाहाकार माजत असतो, अधर्म माजत असतो, त्या त्यावेळेस वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो सांगत. त्या पृथ्वीनं वासराचं गाईचं रूप धारण करावं. ब्रह्मदेवाजवळ आपल्या पित्याजवळ जाऊन ब्रह्मदेवाला सांगावं, ए ब्रह्मदेवा, अरे जगात अधर्म वाढलाय, तुझं भजन कुठं होत नाही, तुझं कीर्तन कुठं होत नाही, येत नाही, याग मोडले जात आहेत, हाहाकार घातलाय राक्षसांनी, यावेळेस अवतार घ्यावा लागतोय. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगावं, ऐका, टेन्शन घेऊ नका, देवकीच्या पोटी येईल भगवान. आणि इकडे घटना सुरू झाली. कंसानं आपली बहीण, आता कुठे चुलत आहे कुठे मावस आहे, आपण बहीण म्हणू फक्त. कंसानं आपली बहीण, आपला लहानपणीचा मित्र वसुदेवाला द्यायचं ठरवलं. आता लग्नाचा कार्यक्रम सुरू होत आहे. आता लग्न म्हणलं की पहिल्यांदा काय असतं आपल्याकडं? आधी गावदेव. सगळ्यात आधी आपण गावाच्या देवाला जातो. आता कंसाच्या बहिणीचं लग्न आहे, राजा आहे, त्याची गावदेवाची वरात बारीक चालली असेल का? घोडे सज्ज केलेत, रथ झोपलाय, रथाला घोडे झोपलेत, स्वतः कंस रथाला घोड्याचा लगाम धरून हाकाय उभा आहे. देवकी वसुदेव पाठीमाग बसलेत. आणि तेवढ्यात गावाच्या मध्यावरती रथ आला आणि आकाशात विजांचा कडकडाट झाला. आणि आकाशाच्या वाणीने कंसाला सांगितलंय, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोला. ए कंसा, एक ज्या बहिणीची तू एवढ्या थाटामाटात मिरवणूक काढतोय ना, त्याच बहिणीच्या पोटी 8वा पोरगा येणार आहे आणि तो तुला मारणार. बरं, बसलेले बहिणीचा पोरगा आपल्याला मारणार म्हणलं, इथं बसलेला कोणता भाऊ आहे बहिणीला पैठणी घेईन? बरं वाटतंय तुझं पोरग मला मारणार आहे, हाय काय? आपण सामान्य माणसं घेणार नाही. तो तर राक्षस, त्यानं काय केलं ऐकायचं का? घेऊनिया खड्ग माराया दाबला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवानं तेवढ्यात हात धरला. म्हणला, बिघडला काय कंसा? म्हणलं, बहीण आहे का? बहिणीला मारणं म्हणजे ब्रह्म हत्याचं पातक आहे. तुला मारणार आहे कोण? बहीण की तिच्या पोटचा पोरगा? तिच्या पोटी याला ना मुलगा. बरं, मारणार आहे की तुला 8वा म्हणला, मग बहिणीला कशाला मारतो? म्हणला, एक काम कर, आम्हाला जेलमध्ये टाक. म्हणला, जेवढी मुलं होत्याल तेवढी तुला आणून देतो. पहिला गडीवर का जेलमध्ये टाक म्हणलेला, नाही तर गडी जेल फोडूनच बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. बाबा बंदी खाण्यात टाकलं. हा म्हणता देवकीला दिवस गेले. पहिलं बाळ जन्माला आलं आणि पहिलं बाळ जन्माला आल्याबरोबर ते कंसानं घेतलं, बघितलं आणि इतकं गोंड स्वरूप बघितल्यानंतर त्या कंसाला प्रेम निर्माण झालं. अरे, माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा पोरगा आहे आणि मला मारणारे कितवा? ह्यो कितवा आहे? पहिला. बरं, राक्षस असला तरी त्यांच्या मुलावरती प्रेमच ना.
बहिणीचा मुलगा आहे म्हणले, प्राण्याचं बी त्यांच्या लेकरावरती प्रेमच ना बाबा. म्हणलं बहिणीचा मुलगा आहे, मारणार आहे की तुम्हाला आठवण पहिल्याचा काय दोषी, प्रेम निर्माण झालं. म्हणला जाऊ द्या मरू द्या, नकोच मारायला. आणि नको माराय म्हणल्या बरोबर म्हणजे बघा बरं का. अजून एक महत्वाचं सांगतो, कंस राक्षस होता का माणूस होता का देव? ऐ, कंस राक्षस होता का माणूस होता का देव? राक्षस वय. आपण माणसं आहेत का देव का राक्षस? माणसं वय. बर, म्हणजे तो राक्षस असून त्याला कळायचं कमीत कमी पोटातून बाहेर आलेली कमीत कमी पोटातून बाहेर आलेली मारायला पाहिजे. आपण कुठाली मारतोय? पोरगी असल्यावर आताच ना. मग आपण राक्षस का महाराक्षस? राक्षस पण नाही, आपण महाराक्षस म्हणायला काय अडचण नाही. ते राक्षस असून त्याला कळत होतं म्हणजे बघा. आणि मुलगी मारत असाल तर ऐका त्या मुलीचं काय गोड पत्र आईला. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचे रंग मला कोण दाबणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी जेव्हा राजाची घराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी. जाईन दूर दूर, इको फक्त आवाज नका बरं, शिट्टी मारली की गोंधळ. जाईन दूर दूर माझी आई रडणार, जाईन दूर दूर माझे बाबा रडणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. तो राक्षस असून ज्याला कळायचं कमीत कमी पोटातून बाहेर आलेली माराय पाहिजे. बाबा मारण्याचा निर्णय कॅन्सल झाला, तेवढ्यात पुण्य सारावया भेटे देवऋषी. देवऋषी आले श्रीमन नारायण 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 नारायण. आणि नारद बघा, गावागावात एकतरी नारद असतच. म्हणजे ती कळ्या लावणार, त्यो बोलला की खटका होणार म्हणजे होणारच. आणि नारद या शब्दाचा जास्त आहे, जिसकी कोई बात रद्द नाही होती वो नारद. रद्दच नाही, बोलला की झटकाच. ती नारद आला ती म्हणलं ऐ कंसा काय निर्णय? काय नाही म्हणले, बहिणीचा पोरगा आहे, पहिला आहे, मारणारे आठव म्हणले. पहिल्याचा काय दोष आहे म्हणला, ह्याच्यामुळे तुम्हाला राक्षस म्हणला, बिनडोक आहेत म्हणला तुम्ही, तुम्हाला आकलीच नाही. काय झालं मला थांब म्हणला, येणारं काही सोपं नाही, येणारा गडी सोपा नाही म्हणला. इकडे बघ माझ्याकडे, ही बोट कितीत म्हणला? 8. म्हणला मोज, 1 2 3 4 5 6 7. कुठलं 8वी झाली? आता ही करंगडी. मला थांब आता डोळे फिरते मोज म्हणला. 1 2 3 4 5 6 7. आता 8वं कोणतं झाला म्हणला? म्हणला एकाय किती होत आहे, एकाय किती होत आहे म्हणलं. बरं येणार काय सोपं, येणार कसा आहे? चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सगळा मणी, धन्य तुझी शोभा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुरा सकळ म्हणी, धन्य तुझी विठव. म्हणला पहिला गडी 8वा होईल का 8वा पहिला होईल सांगता येत नाही. मार पहिला मारला, दुसरा मारला, 6ही मारित दुराचारी, 7वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवली ते बलराम दादा. आणि आता 8व्याची तयारी झाली. हा म्हणता देवकीला दिवस गेले, 7 महिने पूर्ण झालेत. आणि बघा महिला मंडळ, आई तुम्हाला आहे, आई मला आहे, बहीण तुम्हाला आहे, बहीण मला आहे. पण ज्यावेळेस महिला गरोदर असते का त्यावेळेस त्या महिलेचा चेहरा आधीपेक्षा जरा जास्त तेजस्वी दिसत असतो. कारण त्याचं एक आहे, त्या महिलेच्या पोटात जे बाळ आहे का त्याचं तेज त्या महिलेच्या चेहऱ्यावरती उमटत असतं. बरं आपल्या पोटी शिंबडीच पोरं जन्माला येतात ना, शिंबडीच ना. मग शिंबडी जन्माला येऊन सुद्धा महिलेचा चेहरा जर तेजस्वी दिसत असेल तर इथं देवकीच्या पोटी साक्षात जगाचा मालक जन्माला यायचा आहे. देवकीचा चेहरा काय दिसत असेल ऐकायचंय. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंस इकडं तिल 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 तुटायचा
हा हा म्हणता 9 महिने 9 दिवस झाले. बरोबर रात्रीच्या 12 वाजता भगवान श्रीकृष्णाची 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली ना. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर वसुदेवानंद देवकीनं त्या भगवान श्रीकृष्णा सांगितलं, ए देवा, तू जर असा 8 वर्षाचा जन्माला येशील तर तुला आमचा कोण म्हणेल रे देवा. ए बारीक हो ना, तुझे लाड पूर्ण करायचं. आई बाबा मी बारीकच होणार आहे, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? मला जरा घेऊन चला नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला. मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला. मजनेही गोकुळाला, मजनेही गोकुळाला. नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला. आई बाबा मला लहानच व्हायचंय, पण त्याच्या अगोदर मला घेऊन चला नंदाच्या घराला, मजनी ही गोकुळाला. माया उपजली ते ठेवी मजा आणि येते. अरे बाबा, ए बाळा, अरे बोलायचं सोपे, पण बोलता वाटे सोपे, पण करणी करता टिंब टिंब कापे रे. बोलायचं सोपं पण करायचं लय अवघड आहे. हातापायात बेड्यातला का? अहो बाबा तुम्ही टेन्शन का घेताय? फक्त तुम्ही तुमचे लाड पूर्ण करा आणि मला उचला. उचला बरोबर उचलीला कमलापती, पायीची बंधने गळती. आणि ऐका बरं का, इथलं सोडून द्या. भगवंताला उचलल्याबरोबर त्या वसुदेवाच्या हातातली पायातली सगळी बेडे, सगळी बंधनं दूर झाली. त्याच्या अनुषंगाने एकच बोलेल, फक्त आयुष्यभर बाळूमामाचं नाव कंठामध्ये धारण करा. आपल्या संसारातली सगळी बंधनं आणि सगळी दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. उचलले, बाहेर निघाले. रात्रीचा सुमारे 12च्या पुढची घटना आहे. आकाशात पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे. तेवढ्यात यमुना पार करून जायचंय. बाबा यमुनेच्या पात्रात पाय टाकला, पाणी पंजाला, पाणी घोट्याला, पाणी गुडघ्याला, पाणी कमरेला, पाणी छातीला, पाणी गळ्याला, पाणी हनवटीला लागायला लागलं. आता पाणी नाका तोंडात जायला लागलं. आणि नाका तोंडात पाणी जायला लागल्यानंतर त्या वसुदेवानं कृष्णाकडे बघितलं. कृष्ण सांगितलं, ए कृष्णा, देवा ऐक, तू जगाचा बाप हे आम्ही मान्य केलंय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. तुझ्या सत्तेने वेद अशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते हरिविन. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, ही तुझी सत्ता आहे देवा. कृष्ण हे आम्ही मान्य केलंय. तू जगाचा बाप आहे, मान्य आहे, पण हा वसुदेव तुझा बाप आहे हे तू विसरतोय. हा वसुदेव तुझा बाप आहे. आणि ऐक देवा, आज तुझा बाप संकटात आहे. देवा नाका तोंडात पाणी जायला लागले. ए मी मेलो तरी चालेल, पण देवा तू वाचलं पाहिजे. कारण कृष्णानं हाहाकार घातलाय, कंसानं हाहाकार घातलाय, त्याला मारावं लागत आहे. बाबा काय अडचण आहे? आणि बघा बरं का, बाप असतोच असा. आई लय प्रेम करते. आईचं प्रेम तुम्ही सगळ्यांनी ऐकले. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित चेपडे बाळ प्राणतेचा विकल आईसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आई प्रेम करते बसलेले, यात दुमत नाही. पण आईपेक्षा बी जो काकणभर जास्त प्रेम करतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं नाव, अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काही इको द्या फक्त थाप. उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीवर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर
लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर उमगाया बापर. ऐकते पण बाप नाही सगळं. सांगू एका मिनिटात, विषय आलाय म्हणून बाप किती प्रेम करतो. कालची आमच्या बारामतीतली घटना आहे, 10 दिवस होते घटनेला. मोरगाव रोडनं गणपतीच्या रोडनं हायवा भरधाव वेगानं भरून चालला होता आणि नेमका एक बाप त्याच रोडला आपल्या 2 मुलीला घेऊन सायकलवरती बाबा चालला होता. नेमका जात असताना हायवाच्या मागच्या चाकाखाली बापाची गाडी गेली आणि अंगाच्या इथून खालच्या सगळ्या चिंध्या 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 झाल्या. जसं चिखलाचा गाळ होतो का, गाडी जाताना गाळ जसा उडून पडतो का, बाबा तसं गाडी रिवर्स घेताना त्या बाबाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसत आहेत. इथून खाली बाबा काही शिल्लक राहील नव्हते. म्हणजे माझं म्हणणं, एक क्षण सुद्धा माणसानं तेवढ्यात जगाय नाही पाहिजे, पण तरी तो जिवंत होता. हे आपलं डांबरीवरती ठेवलं होतं, हात पुढे टेकवले ते आणि जमलेले अख्ख्या लोकांकडे बघून एक सांगत होता, ऐका ना, मी मरणार आहे, मी संपणार आहे, मी जाणार आहे, मला मरू द्या. माझ्याकडे बघत बसण्यात तुमचा वेळ वाया घालू नका, पण माझी एक विनंती, हात जोडून माझ्या 2 मुली कुठं पडल्यात त्या बघा आणि त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावरती उपचार करा. मला मरू द्या, मी मेलो तरी चालेल, पण माझ्या मुली जगल्या पाहिजेत. हे मारताना देखील आपल्या लेकराचा जो विचार करतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे, त्या व्यक्तीचं नाव बाप. घटना एवढ्या नाही थांबत, आता त्या 2 मुलीही मरतात, बापही मरतो. घरात राहतात फक्त वयस्कर आजोबा आणि हा धक्का न सहन झाल्यामुळं त्या आजोबानं देखील आपला प्राण सोडून दिला. याच्या पलीकडे बापातली प्रेमाची व्याख्या काय असं हे. म्हणून इथं आलेल्या प्रत्येकाला एकच सांगेल, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना जपा. एकदा का निघून गेले ना, मग रडून काही उपयोग होत नाही, काही नाही. आई वडील आहेत तोपर्यंत बोलतायत, रागवतायत, चिडतायत, सगळं सहन करा. कारण एक दिवस असा येईल, तुमच्या भल्यासाठी चिडणारी आई, तुमच्या भल्यासाठी तुम्हाला मारणारा बाप या जगातून निघून जाईल आणि आपलं भलं या जगात कोणी सुद्धा पाहणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत जपा. आज आईचा दिवसातून 2 वेळा फोन येतोय, बाप दिवसातून विनाकारण 5 वेळा फोन करतोय. कितीही मोठे असाल, खासदार असाल, मंत्री असाल, आईचा बापाचा फोन उचला. कारण एक दिवस असा येणार आहे, आईचा आणि बापाचा फोन कायमचा बंद होणार आहे आणि आईचा आणि बापाचा आवाज ऐकायसाठी आपण रात्र दिवस दिवस तरसणार आहे. हे विसरून चालू नका, मला जाग्यावरती यायचंय. ऐका, हा वसुदेव तुझा बाप आहे आणि तुझा बाप आज संकटात आहे. देवा, मी मेलो तरी चालेल, पण तू जगला पाहिजे, तुला यशोदेजवळ नेऊन ठेवायचे. बाबा काय अडचण आहे, पाणी नाका तोंडा झालं, टेन्शन का घेता, नका काळजी करू. फक्त उलटे होते, पालते झाले. यमुनेकडे बघितलं, ओ सासूबाई, अडचण काय. आता यमुनेला सासूबाई म्हणण्याचं कारण वेगळं. या देवाची बायको कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मी कुणाची कन्या आहे? सागराची. सागराच्या पत्न्या कोण आहेत? नद्या. मग यमुना कोण आहे? नदी. मग यमुना देवाची झाली कोण? सासू. सासूबाई, इवाय मारायचं आहे का काय? कामोक्रम इवायला त्रास देत आहे. देवा त्याचं कारण काय? आणि बघा बरं का, जुन्या काळातल्या सासा सहसा जावायच्या पुढे येत नव्हत्या. होय पदरावाली आजी जात होता का जावायच्या पुढं? हा, बऱ्यापैकी जुन्या काळातल्या सासा जावायच्या पुढे जात नव्हत्या, गेल्या तर. आताची सासू फक्त जावायच्या मांडीवर बसायची राहते. बरं आहे का माझ्या बबीच? तुझी बबी मसन वाट्यात दिली होय, जरा लाज बीज काय बाळाची नच, लय जाऊ गडे बा. सासूबाई काय टेन्शन काय नाही म्हणले, देवा तुम्ही ज्यावेळेस मोठा होता त्यावेळेस माझ्या मुलीचा तुमच्याशी विवाह झाला, त्यामुळे तुमचं तोंड बघता आलं नाही, पण आता तर बारीक झालाय ना, आता तर तुम्हाला बघू शकते ना. देव म्हणले एवढ्यासाठीच पालते होताले तोंड नदीला दाखवलं, पण पुढचं पाणी कमी मागचं वाढायला लागलं. आता मागचं वाढायला लागलं. देव म्हणले आता काय अडचण आहे? काय नाही म्हणले, लय पापी लोक येतात, माझ्या स्नान करतात, मला मलिन करतात. देवा फक्त तुमच्या चरणाचा स्पर्श माझ्या पात्राला लागू द्या, मी पवित्र होते, लगेच तुम्हाला वाटते. देवाचं, संतांचं, महाराज लोकांचं दर्शन कधी मोकळ्या हाताने घ्यायचं नसतं. देवाचं जाऊ द्या, संताचं जाऊ द्या, पण महाराजाच्या पायावर 500ची तरी नोट आपलं केला इशारा जाता जाता. हा, आमचं जळू द्या, चुलीत जाऊ द्या, पण देवाचं संताचं दर्शन घेताना कधीच माणसानं मोकळ्या हाताने घेऊ नये, कधीच मोकळ्या हातानं. ती माहित होतं 10 रुपयाची फाटकी नोट अशी चुरगळून ठेवली होती, तुम्ही ठेवता ना, ती चुरगळून ठेवली होती आणि नेमकी ती काढली, देवाला बघितलं आणि देवाच्या अंगावनं देवाच्या पाया बवळून ठेवली आणि आता बाहेर आली. सगळ्यांनी विचारलं, होय ग, सगळ्याला वेगळा दिसतो, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, लय गोड आहे ग, लय वेगळा आहे.
ऐक ना, लय भारी दिसतोय देव, पण तुला कसा दिसला ग? तिनं लय भारी वर्णन केलं. ऐका ना, मी त्या देवाला बघितलं, पण आताच्या काळात जी विसरायची गरज आहे ती तिनं सांगितलं बरं का. मी त्या देवाला बघितलं, पण मी त्या देवाला बघितल्याबरोबर मी माझी जातही विसरले, मी माझे कुळही विसरले. मी मा- याती कुळ माझे गेले हार हा, हा. याती कुळ माझे गेले हार याती कुळ माझे गेले हार यादी कुळ माझे गेले हारतोनी. यादी कुळ माझे गेले हारतोनी. मधले किती वधिक तिनं सांगितलं गोड याती कुळ माझे गेले हरपून श्रीरंगा वाचून आणून आणि बाबा सकाळी गवळणे तिकडे जायच्या नंदराजाच्या बाबा वाड्याकडून परत माघारी, परत दुपारी मेकअप नवा परत माघारी, संध्याकाळी मेकअप नवा परत माघारी. आणि नेमकं एक MH95 तिसऱ्या मजल्यावर राहत होतं. MH95 म्हणजे कळतं का? 95 वर्षाची म्हातारी तिसऱ्या मजल्यावर राहत होती. तिनं बघितलं पुरी सकाळी इकडंच येतात परत माघारी, दुपारी इकडंच परत मेकअप, परत संध्याकाळी इकडंच. काय त्यांना झालंय तरी काय म्हणावं ग? आणि नेमकी काठी घेतली आणि काठी टिकीत अशी चौकात आली आणि पुरी लाडी झाली. ए पुरी नागत जाते कुठं म्हातारे? हो बाजूला. गावातलं कुठं जाते ग? अगं तुला माहित नाही म्हातारे? अगं नंद बाबाला मुलगा झालाय. बाबा मुलगा झालाय म्हणल्याबरोबर टणकन उडी मारली तिला. आनंदच तेवढा. किती किती सांगू मी सांगू कुणाला? आजी आनंदी एवढा आनंद, त्या आनंदाच्या भरात परत काठी टिकीत तिसऱ्या मजल्यावर गेली. आणि आजी योगानं नाव होतं तिचं मालू, आणि तिच्या बापानं दिलता तिला लग्नात जरभरी शालू. बरं आनंदाच्या भरात शालू बी जुन्या काळातले लय भारी राहायचे. आताच्या काळात छपीला आले, ते जुन्या काळात विणलेले राहायचे. आताचं एक धुणं झालं की कलर गेला. ते जुन्या काळातला कारखान्याचा भोंगा भरून चाललेले ट्रॅक्टरा, बैलगाड्या, टायल्या, क्रेन. आणि नेमका आनंदाच्या भरात ती मालू नेसली उलटा शालू. कारखाना पलटी, भोंगा मातीत, टायल्या पलटी. आणि एवढंच नाही, मेकअप बी सगळा उलटा. मेकअप कळतो का? ती फेअर अँड लवलीची जाहिरात बघितली का? फेअर अँड लवलीची जाहिरात बघितली? कशाची म्हणा, किलो लागते आम्हाला महिन्याला. बघितली कशाची? म्हणजे तुम्ही लावता येत नवल नाही, गाड्याची बी फेअर अँड लवली आली, मीन्स फेअर अँड लवली. आणि त्या फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत असं सांगितलं, फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा पडतोय. बरं खरं सांगा, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा पडत असता, महिला मंडळ, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा पडत असता तर मी विकास महाराज एवढे रोज एवढा पैसा कमावतो, फक्त अंदाज इथं सांगू शकत नाही. तुम्हाला मी आधी सांगितलं 1.5 कोटीचं एका वर्षात मंदिर बांधले, मग अंदाज लावून घ्या किती असेल. हा बाबा एवढा पैसा कमावतो, ह्या फक्त 5 रुपयाच्या पुढे आठवड्याभर टिकू लावी त्यात गालाला, फक्त गालाला. मी रोज सकाळ संध्याकाळ अख्ख्या फेअर अँड लवलीच्या टप्प्यात 2 टाइम पालता उलटा झोपून आंघोळ करू शकतो. मग असा काळा राहिलो असतो का? आणि ते अजून बी जाहिराती दावलंय फेअर अँड लवली, असं अजून बी सांगितलंय फेअर अँड लवलीत म्हणते त्या अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. पुसले रे निमेनी पुसल्या. आता खरे चेहरे तुम्हाला दिसल्याशिवाय राहायचे नाहीत. हा ते अजून बी एक जाहिरात आली, पार्लीची बिस्किट खाल्ल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली. बरं बिस्किट खाऊन म्हातारी संतोष दादा उड्या मारित असे तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसते वेळ आपणली खा बिस्किट मार उड्या. एक तर जरा त्याच्या पुढची ती थम्सअप शाहरुख खान येतो, बाटली घेतो, बाटली झाकण काढतो, 2 घोट पेटून हवेत उडतो, सांगतो डर क्या आगी जीत है. बरं थम्सअप पिऊन माणूस हवेत उडत असत, आपण गाड्या कशाला आणल्या असत्या? माझ्यासारख्या तरी 2 घोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या. दुसऱ्या बाटल्याकडे जायचं नाही. मी थम्सअपचे सांगतोय, डायरेक्ट 2 बाटल्या घरी टाकल्या असत्या, डायरेक्ट तिथून उड्डाण हाणून इथं आला असतो. जय हनुमान. अडचण का नाही. योग जहरात तर लय दलिंदर आहे, ती फक्त 15 दिवस येते. उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या काळात अलाराम काका होते. अलाराम काका कोण? जाहिरात 15 दिवस. दिवाळी झाली की जाहिरात तो कुठं पेटती आणि मोती साबणाची कंपनी कुठं जळती, मिळ लागत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. त्या MH95 मेकअप उलटा केला आणि परत काठी टिकीत जमिनीवर आली आणि नेमकं तिचं सुंदरते ध्यान आलं. सुंदरते ध्यान कळतं का? ही घडी
मालक आला नेमका आणि त्यानं बघितलं, म्हणलं आपलं कॅलेंडर निघालंय कुठं म्हणलं आज. बरं जाईना का जाईना, पण मेकअप सगळा उलट्याच केलाय. मला हे तर सोयीचा पाहिजे ना. ऐ म्हाताऱ्या म्हणली गावचा सप्ताह आला, तू आलाच आडवा. पाहुण्यारा वेळेस लग्न चांगल्या कामाला निघाली की म्हाताऱ्या तू बरा आडवाय, तू आज नाही ऐकायची म्हणजे. अगं जा पण मेकअप तर सोयीचा कर ना. तिनं काय गोड उत्तर दिलं, आता जर मेकअप सोयीचा करायला बसले आणि तेवढ्या काळात जर मी मेलेच तर त्या देवाला बघायचं राहून जाईल, आणि देवाला नाही बघितलं तरी हा जन्म सफल होणार नाही. कारण तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बघा गेली, देवाला बघितलं आणि सगळं गदगदित झाली, आनंदित झाली. आणि प्रत्येक गवळणीत आणि प्रत्येक त्या गोकुळात प्रत्येक ठिकाणी सगळीकडे भगवान श्रीकृष्णाच्या येण्यानं आनंदाचं वातावरण झालं. आणि या आनंदाची परिणती शाश्वत सुखात झाली. महाराज त्याच वर्णन करतात. गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळेच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. पर नाही लेखा, अंत पर नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या येण्यानं बाळकृष्ण नंदा घरी आनंद येणारी दिसतंय कशावरून, गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद येणारी. देव जन्माला आलेत, हळूहळू देव कलेकलेनं वाहायला लागले. आता वाढता वाढता लांगता रांगता रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असे रांगता रांगता चालायला लागले. घराच्या बाहेर यायला लागले. सगळे सवंगडी गोळा केले आणि सगळे सवंगडी गोळा करून देवानं खोड्या करायला सुरुवात केली. आता सगळ्या खोड्या झाल्या आणि सगळेजण यशोदेकडे गेले. यशोदेला सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अगं नक्क नक्क केलंय तुझ्या काठ्यानं. अगं लय काठी बघितली आम्ही, पण तुझं काठ जरा बिलिंदरच आहे ग. आम्हाला बी नाही, पण माझं तसं नाही ग. माझं कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतय गोजिरवाने, काही सांगता गाराने गे गोकुळच्या नात. माझं तसं नाहीच. आणि माझं जर वाटतंय ना तसं आहे तर तुम्ही पकडून आणा, मग मी मान्य करायला तयार आहे. दुसरी गवळण होती, ती जरा मोठ्या घरची होती, श्रीमंताच्या. ती म्हणली त्या कृष्णाला म्हणाव कुणाच्या बी नादी लाग, गरीबाच्या तर कुणी बी नादी लागत, पण आणि मी आला की वाटोळ झालंच. जरी तीळ मात्र होय अभिमान, त्या मेरू पर्वत असं मन देवाला झाल्याशिवाय राहत नाही. बाबा अहंकार झाला तिला. आणि बघा, कोणाला पदाचा, कोणाला प्रतिष्ठेचा, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे. पण पद प्रतिष्ठा संपत्ती याचा अहंकार करून उपयोग होणार नाही, कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आली देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे झाले ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी उठल्याबरोबर राजाच्या हातात कटोरी पडली. राजाची अवस्था आहे, आपलं कुठं ठेवा लावता, एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल ना सांगता येत नाही. प्रमाण आहे, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राहणार अंक त्याचा. हे चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो ले कमी पुढा आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी महाग आहे, कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे आणि पुढचा मागे, गर्व कशाचं करायचं. हे जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येणार आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसंच भरा, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. त्याला म्हणावं फक्त आपल्या नादी लाग. त्याला सांगितलं, गिरेकर नंबर टिपून रात्री गेले, दही दुप्त खाल्लं, आणि दही दुप्त खाऊन बाहेर निघताना लक्षात चॅलेंज आले. म्हणले चॅलेंज, आणि आपल्याला कार्यक्रमच करतो म्हणले. नेमकं तिच्या इनीची ह्याच्या दाढीची गाठ बांधली. बरोबर पहाटेच्या 4 वाजल्या, आणि नेमकं ह्याच्या दाढीला हिसका बसला. ए म्हातारी, का दाढीला हिसका मारती? झालं काय? लाईट लावून बघितले तर दाढीची विनीची गाठ सोडाय गेली सुटाना.
कापाय गेले कापाना, जाळाय गेले जाळाना. म्हणले देवाशिवाय पराक्रम कोण नाही. सकाळच्या 8 वाजल्या तरी घर उघडाना. शेजारची म्हणलेला का सखी तर पाठ 4लाच उठायची, मिली काय रे? सखाराम तर पाठ 5लाच उठायचं आणि गुराकडे जायचं. गचकला पिचकला काय रे? सगळ्यांनी हाक मारली, दरवाजा कुणीच उघडाना. शेवटी दरवाजा मोडला ना आतमध्ये बघितलं तर ह्यांचा तमाशा. दाढीची निण्याची ह्यांनी सोडाय गेले सुट्याना, कापाय गेले कापाना, जाळाय गेले जाळाना. आणि नेमकं लक्षात आलं म्हणजे देवाशिवाय कुणीच पराक्रम नाही. चला म्हणले देवाच्या दारात. बरं देवाच्या दारात जाताना वरात बाबा कशी निघाली असं जरा विचार करा. बायको होती 7 फुटाची, गडी होता 3 फुटाचा. आता कशी वरात नंतर राजाच्या दारात गेली असेल ऐकायची का तुम्हाला? गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी. गवळी दाढी वरवर करी. गवळी दाढी वर करी. गवळी दाढी वरवर करी. गवळी दाढी वर करी. गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी. गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वर करी. गवळण गिरक्या मारायची तसं गवळी दाढी वरवर करायची. वरात गेली नंदबाबाच्या वाड्यापुरून. नंदबाबाला त्या यशोदेला हाक मारले. ए यशोदे म्हणती ना तुझा नाही बाहेर ये बघ ह्यानी काय कोटना केलाय. कृष्ण म्हणला आई मला म्हणले चल चल चालत नाही काकव बसायची म्हणले पराक्रम मॅच केलाय मला बघायचा आहे तमाशा. बाहेर आले. गवळण अहंकार गलीत झाली. देवाला शरण गेली. देवा तुझ्याशिवाय कोण नाही पण ही तुझी थट्टा तुझी मस्करी. म्हणजे आता आलंय पण ती जुन्या काळात नाही तर आताच्या गवळणीचा मिळच लागत नाही. भजनी काय काय म्हणतात राधा रंगा न दिसती गोरी तिच्या येणी लागून दे दोन. तुझ्या बायकोला लावकीन मसन वाट्यात घेऊन जा की. आता तर नवीनच आलोय. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले मसनात. आता आताचा कृष्ण राधेला मसनात घेऊन जाईल नाही तर कुठे घेऊन जाईल. वाटोळ झालंय नको तिकडे जायला. ती अहंकार गलीत झाली. देवाला शरण गेली. देवा तुझ्याशिवाय कोणी नाही. तुझ्याशिवाय आम्हाला बी करमत नाही. एकदा एक गवळण ऐक काटाळी जाता. शेवटची सांगतो मी बाळूमामा सांगतो 10 मिनिटं ऐका. शेवटची सांगतो देवाची खोडी. गवळण काटाळीच म्हणली राहायचंच नाही. नकच केलंय म्हणली कार्टीने. नवरा गडी जाम केला. नवऱ्यानं गाडी झोपली गाव सोडून जायचा विचार केला. आणि बाबा नेमकी गाडी अशी टेकरात लांब गेली का. टेकरात चांगल्या गेल्यावर नेमकं देवाना योग मायनं तिला ताण लावली. बरं टेकरात ताण लागली. ती म्हणली पाणी प्यावं लागतंय. तो म्हणला इथं चिटपाकराला प्यायला पाणी नाही ना आणू कुठून. पाणी प्यायल्याशिवाय जगतच नसती म्हणली मी. आणावंच लागत असते मला पाणी. नाईलाज झाला बाबा. राज हट्ट बाल हट्ट श्री हट्ट याच्या पुढे कुणाच चालत नाही. भाड्याने जू शिपाई धरले. शिपायावर जू मांडलं. बैल सोडून पाणी आणाय गेलं चरवी घेऊन. तेवढ्यात कृष्णाने हिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. पाणी आणलं तिला पाजलं. आता देवानं पाणी आणलंय. पाणी काय असेल बाबा. पाणी आणलं देवानं पाणी पाजलं. देवानं पाणी पाजता पाजता तिला टिंग केली चांगली फुगावली अशी. ऐक ह्यो भाग असा आहे. ह्या भागात सगळी माणसं सारखीच दिसतात. आता एखादा येईन म्हणून मी तुझा नवरा आहे तू माझी बायको आहे. तो नाही नाही म्हणायचं नाही. चपलने हाणीन म्हणली. मोगलाई माजली काय म्हणजे कुणी मला बायको म्हणेन कुणी नवरा म्हणेन. हाणायची नाही का. शँडल नाही का उचूच टाचायचं माझ्याकडं नाही का गाल रंगवायची. अशी देवाने जम केली फुग. आणि नेमकं देवानं गाडी झोपली. गाडी अशी अर्धा किलोमीटर पुढे गेली. तेवढ्यात ओरिजिनल नवरा पाणी घ्यायला गेलता का. तो पाणी घेऊन आला. त्यानं बघितलं अयो गाडी तर चालली म्हणला पण गाडी घुंगराची चालली पण ड्रायव्हर कुठे. ड्रायव्हर कोण आहे. ऐ मी माझी बायको मी नवरा लाल करीन म्हणली. गाल चप्पल नाही का हाण्याची नाही का मारीन. नवरा म्हणतो बायको म्हणतो सोपं आहे काय. आधीच देवानं टिंग केली ती ना. आणि नेमकं त्यानं पुढच्यानं महाग बघितलं म्हणलं अयो डबल रूळ. बापानं तर सांगितलं नव्हतं जुळा भाऊ आहे आपल्याला. गाडीला खाली वाढला. छताडावर बसते. दोघांची भांडणं कृष्णाची ह्याची भांडणं सुरू. तेवढ्यात देवानं तिसरं रूप. परत गाडी चालू. परत दोघांनी वर बघितलं म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा आला. परत तिसरा खाली वाढला. परत तिसऱ्याच्या अंगावर ही दोघं बसली. परत हाणाय सुरुवात. परत चौथा करत करत फिरून गाडी परत दिंडेवाडीत आणि चव्हाणवाडीत आली. आता राहिले फक्त ओरिजिनल दोघच. एक नवरा आणि एक बहुरूपी कृष्ण. ह्यो म्हणायचं माझी बायको त्यो म्हणायचं माझी बायको. तेवढ्यात वाद नंदबाबापाशी गेला. नंदबाबा म्हणले एका मिनिटात मग मोक्ष लावतो. 30 फूट खोल 40 फूट रुंद खड्डा खाल्ला. आणि म्हणले ज्याची उडी पलीकडे जाईल का त्याची बायको.
ज्याची ओरिजिनल बाईक होती का ती खड्ड्याकडे बघायचं. नग म्हणला नग. बरं एवढं नव्हतं थांबत ते अवसान घ्यायचं ते चेंडू टाकणारे बघा बॅट बॉल खेळणारे असे करतात. जी बसलं ती परत उठलंच नाही. नकच म्हणला बचेंगे तो और लढेंगे म्हणला. पण हिच्या नादात मिलूच तर काय करता म्हणला. ही बी गेली आणि दुसरी गेली. नगच म्हणला बायकोचा नादच सुटला म्हणला. त्याला देऊन टाका म्हणला नगच आपल्याला. आता कृष्णाला उडी मारायला सांगितलं. आता बाबा ते देवच नाही इकडला पाय फक्त पलीकडे ठेवला डायरेक्ट उडी मारली. द्या म्हणले बायको. नंदबाबू म्हणले पळ घरी. मला माहिती हा पराक्रम माझ्या काढल्याशिवाय कोणीच करायचं नाही. हा दिली बायको. ज्याची ओरिजिनल ती त्याला बोलायला ए तुझी बायको घेऊन जा. पण कृष्ण पूर्ण आडवा गेला. ऐ आता गाव सोडायचा प्रयत्न केला फक्त नवऱ्याचं रूप धारण केलंय. पर गाठ आपल्याशी म्हणला. नादी लागायचं काय असेल हितच राहायचं पण नादी लागायचं नाही. अहंकार गलीत झाली देवाला शरण झाली. असं करता करता देव यशोदेच्या बी कानावर गेलं. खऱ्या अर्थानं आपलं पोरग खोड्या करायला लागलंय. कृष्ण सांगितलं देवा ए राजाचं पोरग आहे आणि लोक तुला बोलता बोलता मला बोलायला लागले. देवा तुला बोललेलं नाही रे सहन होत. जा आजपासून तुझी शाळा चालू केली. शाळा चालू केली म्हणजे काय गाया राखाय जायचे. भगवंतानं सगळ्या गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. रानात या तुम्ही वनात या. सगळे गोपाळ वनात गेले आणि खेळ सुरू झाले. पण कोणते हम पोरा हमामा खेळ सुरू झाले. खेळता खेळता बरोबर दुपारच्या 12 वाजल्या आणि 12 वाजल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं देवा आता खेळ बा झाले. खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. चला म्हणते आता आना शिदोऱ्या. मी इथं थांबतोय नका गडबड करू. इथं थांबतोय मी नका गडबड करू. आता ऐका ज्या निमित्तानं मी या ठिकाणी उभा आहे ते सांगतो. कंप्लीट भगवान श्रीकृष्ण मी संपवलेला आहे आता सांगून. आता बाळूमामा सांगतो. बाळूमामा म्हणजे नेमकं कोण आहेत ऐकलं नसेल तर आता ऐकून जा. साक्षात बाळूमामाच्या मुखातलं वाक्य. अरे ऐका तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंगन बाळू धनगर वेगळाय तसं नवं. तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा कृष्णन बाळू धनगर वेगळाय तसं नवं. अरे तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वरन बाळू धनगर वेगळाय तसं नवं. अरे जो पंढरपुरात विटेवर कटेवर हात देऊन उभा आहे तो पण हा बाळू धनगरच आहे. जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर आहे तो पण हा बाळू धनगरच आहे. आणि जो वृंदावन मध्ये कृष्ण आहे तो पण हा बाळू धनगरच आहे. फक्त वेगवेगळ्या काळामध्ये जगाचं कल्याण व्हावं जगाचं रक्षण व्हावं ह्या हेतून आम्ही वेगवेगळे अवतार धारण केले. तुम्ही कुणाचीही भक्ती करा ती भक्ती या बाळू धनगरालाच पोहोचल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणली कसं शक्य आहे साधा धनगर